नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या भयाण प्रवासात स्वागत आहे. माहीतच आहे ना, लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या भयाण प्रवासाला सुरुवात करूया. सातारा आणि महाड यांना जोडणारा वरांडा घाट खूप सुंदर पण तितकाच भयानक मानला जातो. दिवसा हा घाट हिरवागार जंगल, धुक्याचे पडदे आणि खोल दऱ्यांनी भरलेला दिसतो. पण रात्री इथे एक विचित्र शांतता पसरते. अनेक लोक सांगतात की रात्री या घाटातून जाताना काहीतरी अनोळखी अनुभव येतो. ही गोष्ट आहे अमोल नावाच्या एका तरुणाची. अमोल पुण्यात काम करत होता. एकदा त्याला अचानक महाडला त्याच्या मित्राकडे जायचे होते. वेळ खूप उशीर झाला होता. रात्री 11:30 वाजले होते. मित्राने त्याला फोन करून सांगितले, "अरे, इतक्या रात्री वरांडा घाटातून येऊ नकोस, सकाळी ये." पण अमोल हसत म्हणाला, "अरे, काही होत नाही, मी गाडीने लगेच पोहोचतो." अमोलने त्याची गाडी सुरू केली आणि वरांडा घाटाच्या दिशेने निघाला. सुरुवातीला रस्ता अगदी शांत होता. दोन्ही बाजूंना उंच झाडे आणि मध्ये वळणावळणाचा रस्ता. थोड्या वेळाने धुकेही वाढू लागले. घाटाच्या मधोमध पोचल्यावर अचानक अमोलला रस्त्याच्या कडेला एक बाई उभी दिसली. ती पांढऱ्या साडीत होती आणि तिचे केस खूप लांब होते. रात्रीच्या अंधारात ती अगदी शांत उभी होती. अमोलला थोडे विचित्र वाटले. इतक्या रात्री इथे कोण उभे असेल? तो गाडी थोडी हळू करून तिच्या जवळ गेला. बाईने हळूच हात दाखवून लिफ्ट मागितली. अमोलने गाडी थांबवली आणि खिडकी खाली केली. तो म्हणाला, "कुठे जायचे आहे?" बाई हळू आवाजात म्हणाली, "महाडपर्यंत सोडाल का?" अमोलने विचार केला, जंगलात रात्री एकटी बाई आहे, मदत करायला हवी. म्हणून त्याने दरवाजा उघडला. बाई मागच्या सीटवर बसली. गाडी पुढे निघाली. काही मिनिटे पूर्ण शांतता होती. अमोलने आरशातून मागे पाहिले, पण त्याला मागे कोणी दिसलेच नाही. तो थोडा घाबरला. त्याने पुन्हा आरशात पाहिले. मागची सीट रिकामी होती. अमोलचे हात थरथरू लागले. कदाचित ती खाली वाकून बसली असेल असा विचार करून त्याने मागे वळून पाहिले, पण मागे कोणीच नव्हते. गाडीच्या आत अचानक थंड हवा पसरली. त्याच क्षणी त्याला कानाजवळ एक हळू आवाज ऐकू आला, "मी इथेच आहे." अमोलचे हृदय जोराने धडधरू लागले. त्याने घाबरून ब्रेक दाबला. गाडी थांबताच त्याने पटकन बाहेर उडी मारली. रस्त्यावर कोणीच नव्हते, फक्त धुके आणि जंगलातील कीटकांचे आवाज. अचानक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तीच बाई उभी दिसली, पण आता तिचा चेहरा भयानक दिसत होता. तिचे डोळे लाल झाले होते आणि तिचे पाय उलटे होते. ती हळूहळू अमोलच्या दिशेने चालत येत होती. अमोलला काय करावे कळेना. तो पटकन परत गाडीत बसला आणि गाडी वेगाने चालवू लागला. काही अंतर गेल्यावर त्याला एक छोटं मंदिर दिसलं. तो तिथे गाडी थांबवून खाली उतरला आणि देवासमोर उभा राहिला. थोड्या वेळाने त्याचे मन शांत झाले. बाहेर पाहिले तर धुके हळूहळू कमी होत होते. सकाळी तो महाडला पोहोचला आणि मित्राला सगळी घटना सांगितली. मित्राने शांतपणे सांगितले, "तू ज्या जागेवर ती बाई पाहिली, तिथे अनेक वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. एका बाईचा त्या घाटात मृत्यू झाला होता. तेव्हापासून लोक सांगतात की ती रात्री लिफ्ट मागताना दिसते." त्या दिवसानंतर अमोलने कधीच रात्री वरांडा घाटातून एकट्याने प्रवास केला नाही. आजही अनेक ट्रक ड्रायव्हर आणि प्रवासी सांगतात की वरांडा घाटात रात्री कधीकधी पांढऱ्या साडीतली बाई रस्त्याच्या कडेला उभी दिसते आणि जे लोक तिला गाडीत बसवतात त्यांना कळते की ती माणूस नसते.